श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज यांच्या अशीच वापसावाने हा श्रीनाथ भागवताचा सत्संग सुरू आहे। सत्संगामधला विषय हे भिक्षुगीत आहे। हे भिक्षुगीत आम्हाला सद्गुरु गुरुजी महाराजांच्या सहवासामध्ये प्रथमच ऐकायला मिळालं। पण आता जे भजन म्हटलं आपण मी सद्गुरुनाना ओळखले गुरुतत्वाना धारणे, त्यावेळेला मला सद्गुरूंचं स्वरूप कळलेलं नव्हतं। सद्गुरूंचं हे जे तत्वज्ञान आहे, सद्गुरू आपल्याला हे भिक्षुकीत कशासाठी सांगतायत त्यावेळेला मला काही कळलं नाही आणि योगायोगाने तेच भजनात आलं। पण जेव्हा मी थोडसा पुन्हा त्यांच्याकडे जात आणि पुन्हा हे वाचून आलो, त्यावेळेला कळलं की सद्गुरू महान आहे। सद्गुरूंनी आपल्याला जे वाचायला सांगितलं आणि जे नेहमी वाचा म्हणून सांगतायत सगळ्यांना, त्याचा हेतू मला त्यानंतर कळला। आणि आज तर मला त्यांची सारखी आठवण येते गुरुजी महाराजांची। हा जो काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर नाना प्रकारचे विकारांनी दखललेला मनुष्य आहे, हा अनेक संसाराच्या व्यापाने बंधनात असतो। या ठिकाणचा हा जो भिक्षू आहे, हा ब्राह्मण जातीचा श्रीमंत आहे, धनाढ्य आहे, पैसेवाला आहे, शेतीबाडी आहे, मळे आहे, त्याचे गाई म्हशीची खिल्लार आहेत, घोड्यांच्या बगीचा, घोड्यांच्या गाडी आहे त्याच्याकडे, का सगळं त्याच्याकडे हो। पण इतकं असून हा इतका कंजूस की तो स्वतः काही खात नाही आणि स्वतः न खाल्ल्याने तो इतरांना खाऊ देत नाही। तो म्हणतो नाही खायचं नाही, तो खात नाही, दुसऱ्याला खाऊ देत नाही। त्यामुळे त्याच्यावरची जी आता पाळी आलेली आहे ती तुम्ही का पाहिली की त्याच्या घरातले सगळे लोक त्याच्या विरुद्ध गेलेले, बाई मुलं बाळ सगळे म्हणाले की या बाबाला आता आपल्या घरात काय अर्थ न्यायचा, चला आपण बाहेर जाऊ। म्हणून त्यांना काठवडे भाऊन जेवढं न्यायचं तेवढं घेतलं आणि बाजूला झाले। भाऊबंद बाजूला झाले। चोरांनी पाहिलं की आता हा एकटा म्हणून घरा शिरले आणि चोरांनी मोरा माल लुटून दिला त्याचा। अशा तऱ्हेनं त्याच्यावर अनेक अनेक आपत्ती आल्या। त्याचे शेतमळे वगैरे जे होते ते त्या वाटेकऱ्यांनी वापरून घेतले। शेतमळाही त्याला दिला नाही। अशा प्रकारे एका बाजूने एक संकट त्याच्यावर निर्माण झालेली आहे। बघा आता रामनामाच्या प्रतापासाठी जळती महापापांच्या पोटी थोर अधमनी एक सृष्टी। आता त्याला पश्चाताप निघालेला आहे, फार आठवले। अरे मी त्या
त्या नावाचं एकदा सुद्धा नाव घेतलं नाही. अरे 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 एवढा पैसा एवढं होतं माझं, परंतु त्या रामाचं एकदा सुद्धा नाव घेतलं नाही. त्या रामाच्या नावाने कोटी पाप जळून जातात. नाम वाकुटी न म्हणायची. माझ्या वाकुटी म्हणजे माझ्या वाणीवर एकदा सुद्धा त्याचं नाव आलं नाही. ऐसा म्हणून अपराध. आता तो स्वतःला अपराधी समजतो. मी खूप मोठा अपराध केला, देवाचं नाव सुद्धा घेतलं नाही. अनुतापे करिता खेद, त्याला अनुताप झाला, पश्चाताप झाला. आता खेद करून त्याला दुःख करतोय. उपजला अति निर्वेद, तेची गोविंद स्वये सांगे. आता त्याला जे वैराग्य आलेले आहे, अति निर्वेद म्हणजे त्याला विरक्ती आलेली आहे. कारण सगळं गेलं, तोच एक त्याला आलेला आहे, त्याची फजिती आहे. त्यामुळे त्याला आता देवाचं नाव न घेतल्यामुळे पश्चाताप होऊन राहिला आणि त्याला आता विरक्ती येत झाली. हात चुरमुनी म्हणे कटकटा. हात चुरतो काही राहिलं नाही हातामध्ये. हात चुरमुनी म्हणे कटकटा, ब्राह्मण देह मोक्षाचा वाटा. अरे मला ब्राह्मणाचा देह मिळाला, ज्याच्याने मोक्ष प्राप्त करता येतो. ब्राह्मण देह मोक्षाचा वाटा, तो लाहोनी मी अति करंटा. धनलो चेष्टा नाडलो. तो म्हणाला की मला एवढा मोठा ब्राह्मणाचा देह प्राप्त झाला असताना ज्याच्याने मोक्ष प्राप्त करता येतो, तो देह मी व्यर्थ झाला. बघा कशामुळे? धनाचा लोभ उसळल्यामुळे. धनाच्या लोभाने मी का वाईट बनलो. अरे अरे बघा तो म्हणतो, ज्या देहाच्या योगाने मोक्षाचे सुख मिळते, त्या देहाला मी दुःख दिले. अरे या देहाने मोक्ष प्राप्त करता येतो, मुक्ती प्राप्त करता येते. ती मुक्ती तर नाही काही, परंतु भयानक दुःख होऊन आणि आता मी दुःख होऊन राहिलो. मी द्रव्याचा लोभ करणारा असा अत्यंत मूर्ख झालो. माझ्यासारखा मूर्ख दुसरा कोणीच जगात असणार नाही. आता त्याला स्वतःचा पश्चाताप झालेला आहे. दोन जगामध्ये सगळ्यात मूर्ख झालो. धर्माच्या कामी द्रव्याचा व्यय न करता मी मोठ्या प्रयासाने पैसा जमून ठेवला आणि त्या पैशाची तर ही अशी दशा झाली. सगळा पैसा त्याचा असा निकालात लागला. कोणी गाठोडे घालून घेऊन गेला सगळा पैसा. त्या पैशाची तरी अशी दशा झाली की त्याने मला आता अत्यंत दुःख झालेलं आहे. अरे धना, अरे द्रव्या, अरे पैसा, तू दुःख देणार असतो का? आतापर्यंत मला सुख वाटत होतं तुझ्यापासून आणि बाप मला सुखाला सुद्धा आता असंच वाटतच की पैसा आपल्याला सुख देणारा आहे. पैशाने सुख प्राप्त करता येतं असं वाटतं आपल्याला. हा सांगतो की मला पैशाने दुःख दिलं. पैशाचा मोह फार वाईट आहे. त्या पैशाच्या मोहाने
दुःखातून डोंगर कोसळलेला आहे. द्रव्य लोभाचे आश्चर्य फार मोठे आहे. त्याच्यामुळे इहलोक तर नाहीच आता, पण परलोक सुद्धा नाही आता मला. मी इहलोक आणि परलोकाला दुरावलो. बाबा सुरू असलेले मोक्षसूख त्याच्यामुळे अंतरले. मला वास्तविक ब्राह्मण असताना, श्रेष्ठ जातीचा ब्राह्मण असताना मला मोक्ष सहज मिळता आला. मोक्षाला अंतरलो. तो लोभ आणि वार नर भोगायला लावता मला. अहो पहा, तो म्हणतो अहो बघा, ज्या नरकामध्ये कल्पपर्यंत बुडून राहिले असताही ठाव म्हणून लागत नाही, इतका खोल नरक आहे. त्या नरकामध्ये मी आता बुडून चाललो. तशा ठिकाणी हा धनलो जीवाला मिळून घालतो. तेच मी नरदेहात मिळवले. मी काय मिळवलं? नरकामध्ये बुडण्याचं काम मला मिळालं आहे. जो ब्राह्मण देहात जन्माला आला तो तिन्ही लोकांना विजय होतो. वास्तविक ब्राह्मणाचा देह सहसा मिळत नाही. असा ब्राह्मण देह मला पूज्य देह मिळाला. मोक्ष त्याच्या पायाजवळ असतो ब्राह्मणाच्या. पण मला मात्र त्याने अत्यंत दुःखी केले आहे. मला बांधून घोर नरकाच्या स्वाधीन दिलं. मी आता नरकात चाललो. मला उत्तम देह प्राप्त झालेला असता मी तो द्रव्याच्या लोभाने फुकट घालवला. हा म्हणता आयुष्य निघून गेलं बघ. आणि आता या देहामध्ये अनेक प्रकारच्या यातना आणि अनेक प्रकारचे रोग, अनेक प्रकारची दुःख निर्माण झालेली आहे. बघा, मला उत्तम देह प्राप्त झाला असता तो मी द्रव्याच्या लोभाने फुकट घालवला. हा म्हणता आयुष्य निघून गेली. आणि पश्चातापाने मात्र आता संतप्त झालेले देव. धनलोभामध्ये माझे फार मोठे कष्ट व्यर्थ गेले. पण विवेकास वर्तमान पवित्र असे जे अत्यंत वैराग्य, पण विवेकास अत्यंत पवित्र असे जे वैराग्य हे मात्र सुदैवाने आता मला उत्पन्न होऊन राहिले. एवढं धरून गेलं, इतकं दुःख भोगलं, ते दुःख झालं गेलं. पण आता मला विरक्ती मिळाली, वैराग्य मिळालेले. वैराग्य उत्पन्न झालेले आहे. जो द्रव्यलोभी मनुष्य असतो तो सर्व दुःखाचे भांडार होय. द्रव्यलोभी मनुष्य दुःखाचं भांडार असतो. जो धनाने बद्ध झालेला असतो तो पामर आहे. अशा प्रकारे तो आपल्या तोंडानेच आपली निंदा करू लागला होता. लोकांनी तर भरपूर केली आहे त्याची निंदा. तिथं त्याने सगळे ऐकलेली होती. आता तो म्हणतो मी माझ्याच तोंडाने माझी निंदा करतो, काय करू मी आता? माझे सगळे सद्गुण भुलला मिळाले. अरे बहुधा जे द्रव्यलोभी असतात त्यांना यलोकी सुख नसतेच.
लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा द्रव्यलोभी माणसांना या जगामध्ये सुख मिळत नाही. बर, त्यांना इहलोकी सुख नसतेच, कारण त्या द्रव्याचे रक्षण करण्यामध्ये त्यांना अतिशय दुःख होते आणि ते धन गेले असता प्राणासमयच ओढवल्यासारखं होतं. ज्या धनाचं रक्षण त्याने प्राणापलीकडे जतन करून सांभाळलं, ते धन गेल्यानंतर त्याला असं वाटतं की आपला प्राणच गेला तर काय. ते द्रव्य सांभाळताना अतिशय कळप असतात आणि त्या द्रव्याचा नाश झाला असता छाती फुटून जाते. अशा प्रकारे द्रव्य लोभ्याला या जगात कष्ट होतात. हे लोकांच्या पिकाचे दुःख असते आणि त्यात अधर्म होत असल्याने परलोकही अंतरतो. आता माझा हे लोक गुणाला परलोकही गुणाला, कारण मी काही केलं नाही परलोकासाठी. म्हणून द्रव्यलोकी मरताना त्याच्या उरावर नरक हाटकून येऊन आढळतो. जो धर्म करीत नाही व स्वतःही खात नाही, जो माझ्यासारखा कुंभण म्हणून असतो, त्याला अधिकाधिक दुःख होते. कृपणाला सुखाची सोय मिळत नाही, लक्षात ठेवा. कृपण माणसाला सुख मिळत नाही. ज्या ठिकाणी लोभाची वस्ती असते तेथे स्वप्नात सुद्धा याला सुख मिळत नाही. हा लोभ अतिशय निंद्य आहे. ते तो ब्राह्मण स्वतः आपल्याच मुखाने आता सांगत की लोभ फार वाईट असतो, लोभ फार वाईट. आता लोभ नाहीच कशाचा, त्याला वाईट म्हणून समरांगणामध्ये पुढे आलेला मुखी योद्धा पडला असता, जो स्वतः पुढे घुसून शत्रू सैन्याचा पराभव करतो व शत्रूच्या तडाख्यात सापडलेल्या राजाला खांद्यावर बसून आणतो, इतकी कीर्ती ज्याला मिळाली, त्याच्या अंतःकरणात त्या शौर्याच्या मोबदल्यात लोभ शिरून जर तो राजापाशी एखादे शेत मागू लागला तर हीच त्याची अपकीर्ती होते आणि सर्व जग त्याचा मूर्खपणाचा उपहास करते. कारण त्याने काही न मागताच राजा त्याला आपल्या बरोबरीचा करण्याच्या विचारात होता. त्या राजाच्या विचाराला या लोभ्याने अडथळा आणला आणि त्या लोभामुळे मूर्खपणा मात्र प्रस्थापित झाला. स्वतः एक उदाहरण देतो आता आपल्याला ऐका. स्वतः कन्यादान केले तर सारे कुल पावन होते. बघा, कन्यादान केलं तर सगळं कुल पावन होते. पण त्यातही जर लोभाने कन्येबद्दल द्रव्य घेतले, लोक कन्येबद्दल द्रव्य घेतात, पैसा घेतात, तर त्या द्रव्य लोभ्याला अधःपतन असते. म्हणून मुलीचा पैसा घेऊ नका, उलट मुलीला द्या काहीतरी. जाता दान देऊनही त्या दानाच्या संघाने काही मोबदला मिळली तर ते दात्याला दूषणास्पद असते. अशा प्रकारे लोभ हा दानालाही लांछनास्पद होतो. वेदशास्त्रे पठण केले करून मोठे ज्ञान संपन्न पंडित झाले
तरी त्यांची सुद्धा द्रव्याच्या लोभाने फसवणूक होते असे समज. कारण त्याच्या ठिकाणी ज्ञानाचा अभिमान दृढपणे राहतो. देहाचे सत्यत्व सिद्ध करण्यासाठी पंडितांमध्ये वादविवाद सुरू होतो आणि त्यात विरोध आला असता ते अनेक प्रकारची छळाची भाषणे करतात. अशा प्रकारे ज्ञातेही खरोखर लोभाने फशी पडतात. विचार संपन्न आणि ज्ञान संपन्न अशा पंडितांनाही लोभ हा पाठीशी लागतो. बरं, लोभ हा निंदेला पात्र करून सोडतो. लोभ असतो तेथे निंदेला स्थळ असते. तो प्रसिद्ध दृष्टांत त्या ब्राह्मणाने स्पष्ट करून सांगितला. तो आहे, कन्या कुलवान नसली, सुशील असली, अत्यंत सुकुमार असली, ती स्वरूपाने सर्वांग मनोहर असली आणि इतके असले जर तिच्या नाकावर लालसा पांढऱ्या कोणाचा ठिपका असला, सगळं चांगले टपोरीचं, पण नाकावर पांढरा ठिपका कोण आहे? नाकावर लालसा पांढऱ्या कोणाचा ठिपका असला तर त्यामुळे ती सुंदर असू नये, निंदनीय होते. त्याप्रमाणे थोड्याही लोभाची वस्ती मनामध्ये धरली तरी तो लोभ सर्व गुण, ऐश्वर्य, यश, कीर्ती सर्वांचा नाश करतो. म्हणजे लोभ हा विकार फार भयानक आहे. तो गुण, ऐश्वर्य, यश, कीर्तीचा सगळ्यांचा नाश करणारा आहे लोभ. म्हणून लोभासारखा अपकीर्ती करणारा तरुणा दुसरा कोणी नाही. द्रव्य लोभामुळे सर्वांशी सदा सर्वदा विरोध राहतो. द्रव्य लोभ हा विश्वमित्रांची ताटातूट करतो. द्रव्य लोभासारखा बाधक आणि अत्यंत अमूल्य असा दुसरा कोणीच नाही जगात. तेव्हा द्रव्य लोभ फार वाईट आहे असं हा भिक्षू सांगतोय. पहिल्या प्रथम द्रव्य संपादन करण्याकरता खपावे लागते, नंतर ते वाढवण्याकरता श्रम करावे लागतात आणि इतके करून ते द्रव्य किती उत्कर्षाला चढले तरी लोभ कधी कमी होत नाही. एकदा का लोभ लागला पाठीशी की तो सतत चिटकून राहतो आणि तो म्हणतो की वाढव, आणखी मिळव, आणखी जमा कर. लोभी माणसाची आशा कधीही पुरी होत नाही. लोभी माणूस सारखा जमवतच राहतो. लक्षात ठेवा, लोभ चांगला नाही. लोक कधी सुद्धा असं म्हणत नाही की आता पुढे लोकांना म्हणताच येत नाही आता पुढे. बरं, लोभ अतिशय वाईट आहे. द्रव्यासाठी लोक जसे मनोभावाने सर्व प्रकारे कष्ट करतात, तसा जर कोणी परमार्थासाठी कष्ट करील, तर खरोखर ब्रह्म हे त्याचे खेळणे जाते. ब्रह्म चटकन प्राप्त होतो. इतक्या कष्टाने द्रव्य संपादिले
तरी ते सांभाळताना मनात अत्यंत चिंता लागते. पैसा तर मिळवला, खूप मिळवला, जमा केला, परंतु तो सांभाळताना चिंता लागते. आणि त्यामुळे जीवाला रात्रंदिवस सुख लागते. स्त्री असो वा पुत्र असो की आई बाप असो, त्यांच्यावर विश्वास म्हणून कधी ठेवत नाही तो. दुसऱ्या लोकांना कोणावर विश्वास बसत नाही हो. बघा, द्रव्याच्या संबंधात आपल्यावर दुसरा कोण विश्वासू आहे असे त्याला वाटतच नाही. आपल्या जीवाचा घात होईल हे विसरून चोरापासून द्रव्याचे रक्षण करतो. द्रव्य रक्षणामध्ये एकदा त्याला चिंता वाटू लागते. जर चोराला जर कोणी असाला तर काय लढलं, त्याला चिंता वाटू लागते. म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये त्याच्या ठिकाणी चिंता सुरू होते. तो चिंतेच्या ठिकाणीच एकाग्र होतो आणि ध्यान देऊन बघतो ही चिंता अशी एकाग्रता करून जर तो भगवत भजनी लागला असता तर अशा साधकाला एका निमिषात देव प्रसन्न झाला असता. इतकी जर चिंता केली असती तर. पण चिंता कशाची आहे? धनाची, पैशाची चिंता आहे. लग्नाला योग्य आणि अयोग्य असा काही खर्च झाला किंवा पोटाला खाण्याकरता द्रव्य खर्च झाले तर तो अत्यंत घाबरावून देतो. पोटाला खायला घाबरावून देतो. अशा रीतीने द्रव्याचा खर्च त्याला त्रास उत्पन्न करतो. अशा प्रकारे द्रव्य मिळून त्या द्रव्याचे रक्षण केले असता अकस्मात जर त्याचा नाश झाला तर मनाला अधिकच भ्रम बनवतो. द्रव्यलोभी लोक द्रव्यासाठी वेडेपणात शिरतात. अरे द्रव्य लोक द्रव्यासाठी तडफड करायला लागून जातात. द्रव्य मिळवायला प्रयास पडतात. ते हे द्रव्य रक्षण करण्यासाठी चिंता लागते आणि त्या द्रव्याचा खर्च झाला म्हणजे त्रास उत्पन्न होतो. अशा प्रकारे द्रव्य नाशामध्येही भ्रमच असतो. हे पहा, आधी मध्ये आणि शेवटी ही द्रव्य हे निखालच अपायकारक आहे. आधी मध्ये आणि शेवटी द्रव्य हे अपायकारक आहे हो. त्या सुखाचा एक लेशही नाही असे खरोखर माझ्या अनुभवाला आले आहे. आता त्याचा अनुभवाला आले आहे की द्रव्य मिळवण्यामध्ये सुख नाही. आयास, त्रास, चिंता याचा भ्रम हा द्रव्यापाशी नांदत असतो. म्हणून अर्थ जितका आहे तितका अनर्थकारक आहे. या अर्थाचे वर्णन तो ब्राह्मण आत्मा करू लागलेला आहे. सत्संगाची वेळी संपलेले तो त्याचं वर्णन तुम्हाला करून दाखवणार आहे. द्रव्य किती आवश्यक असेल तेव्हा तो अनर्थ आता उद्या ऐका. आजच्या सत्संगाला आपण विश्रांती द्या.